मात्र त्याआधी या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते आहे। संजय मोरे नामक चालक हा काही दिवसांपूर्वी अर्थातच 1 डिसेंबर रोजी रुजू झाल्याची माहिती आहे। कंत्राट पदावरती भरती झालेला चालक हा आधी खासगी बस चालवायचा। अनुभव नसताना मोठी बस चालवायला देणारे नेमके कोण हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। पोलीस तपास या संदर्भात सुरू करण्यात आलेला आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। कुर्लामध्ये काल रात्री जो भीषण अपघात घडलेला आहे त्या प्रकरणी आता ही मोठी अपडेट समोर येते आहे। जो चालक आहे संजय मोरे हा याआधी खासगी बस चालवायचा अशी माहिती आहे। केवळ 1 डिसेंबर रोजीच संजय मोरेची ही नेमणूक खरं तर चालक म्हणून झालेली होती। त्याला कुठलीच मोठी बस चालवण्याचा किंवा गर्दीमध्ये बस चालवण्याचा अनुभव नव्हता, कारण याआधी तो एक खासगी बस चालवत होता। मग अशा परिस्थितीमध्ये त्याला तब्बल 60 प्रवासी असलेली बस चालवायला दिली कोणी हा सवाल खरं तर आता उपस्थित झालेला आहे। आणि बेस्ट अपघातातला चालक हा कंत्राटदारी चालक असल्याचं कळतंय। संजय मोरे असं या चालकाचं नाव आहे। मुंबईच्या रस्त्यावर मृत्यूचं तांडव बघायला मिळालेलं आहे। 6 जणांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे। खरं तर अशा प्रकारे जर एका शिकाऊ चालकाला जर एवढी मोठी बस चालवायला दिली जाते तर जे मृत्यू घडलेले आहेत त्याला नेमकं जबाबदार कोण हा सवाल सध्या उपस्थित करण्यात आलेला आहे। ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी तुम्ही साम टीव्हीवरती बघू शकताय। चालकाची नेमणूक करणाऱ्याची चौकशी होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मात्र अशा प्रकारचे निर्णय नेमके घेतले तरी कसे जातात हा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून घेऊयात। सूरज, किती मोठी अपडेट समोर आलेली आहे। हा जो चालक आहे याला कुठलाच अनुभव नव्हता, तरी देखील तब्बल 60 प्रवासी असलेली बस या चालकाच्या हातात दिली जाते। असा निर्णय नेमका घेतलाय कोणी आणि या मृत्यूला नेमका आता जबाबदार कोण? नक्कीच अवजड वाहनं चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना त्याला अशा प्रकारे बस चालवायला नेमकी कोणी दिली, आता हा तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। खरं म्हणजे त्या कंत्राटी चालकामुळे अनेकांचे जीव गेले, अनेक जण अजूनही गंभीर जखमी आहेत। 1 डिसेंबर रोजी तो चालक जो आहे तो कामावरती कंत्राटी पद्धतीद्वारे रुजू झाला होता आणि त्याच्याचमुळे कुठेतरी तो काल बस कुर्ला पश्चिम या भागात चालवत होता आणि त्यामध्ये अपघात झाला। बसचा स्पीड वाढला असा चालकाचा दावा आहे। मात्र बसमध्ये कोणताही बिघाड नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला कोणताही अनुभव नव्हता। अवजड वाहने असतील किंवा मोठ्या बसेस असतील असा कोणताही चालवायचा त्याला कोणताही अनुभव नव्हता, तरी देखील त्याला कोणी रुजू करून घेतलं, कोणी त्याला ही जी बस आहे प्रवाशांनी भरलेली बस असते ती बस नेमकी चालवण्यासाठी त्याला नेमकं कोणी ठेवलं। आता हा जो तपास आहे सेजल तो पोलीस करत आहेत। आपण सध्या त्या आगारामध्ये आहोत कुर्ल्याच्या, ज्या ठिकाणी ती बस जी आहे ती आणण्यात आलेली आहे। मात्र माध्यमांना कुणीही जे या ठिकाणी जे कामगार आहेत ते आज जाण्यासाठी मनाई करत आहेत। तर थोड्याच वेळात सेजल या ठिकाणी आरटीओचं एक पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल होणार आहे। संपूर्ण बसचा तपास पुन्हा एकदा केला जाणार आहे आणि नंतर आरटीओच्या तपासामध्ये नेमकं काय समोर येतं सेजल ते पाहणं आता महत्त्वाचं। तपास केला जातोय, मात्र हा जो चालक आहे त्याची मेडिकल टेस्ट झालेली आहे का, त्याची ही तपासणी वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे का, या संदर्भात काय माहिती मिळते? अद्याप तरी जो मेडिकल तपास चालकाचा केला गेलेला आहे त्याचा अहवाल जो आहे तो समोर आलेला नाही। मात्र जो चालक होता त्याने कोणतंही मद्यपान केलेलं नव्हतं अशी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। मात्र चालकाला अनुभव नव्हता आणि म्हणून ही घटना घडली अशी प्राथमिक पोलिसांनी माहिती दिलेली आहे। मात्र आता मेडिकल अहवाल आल्यानंतरच ही गोष्ट समजणार आहे। मात्र अशा चालकाला ज्याला कोणताही अनुभव नव्हता त्याला नेमकी ही बस कोणी चालवायला दिली, त्याला नेमकं कोणी सूरज, खरं तर शिकाऊ चालकाला एवढी मोठी जबाबदारी नेमकी दिली कोणी हाच खरा सवाल आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर बसमध्ये कुठलाच तांत्रिक बिघाड नव्हता, अतिशय मोठी माहिती चौकशीनंतर समोर आलेली आहे। मात्र बसचा वेग जो आहे तो आपोआप वाढू लागला आणि ब्रेक फेल झाला हा दावा देखील त्या कंत्राटी चालकानं केलेला आहे। बस चालक हा कंत्राटाद्वारे नेमण्यात आलेला होता, तर बस चालकावरती आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। मात्र आता केवळ प्रतीक्षा वैद्यकीय अहवालाची आहे, कारण या वैद्यकीय अहवालामध्येच काही बाबी ज्या आहेत त्या स्पष्ट होणार आहे। या चालकानं यावेळेस मद्यप्राशन केलेलं होतं का, कुठल्या प्रकारचा नशा केलेला होता का, या संदर्भात सुद्धा सविस्तर माहिती जी आहे ती वैद्यकीय रिपोर्टमध्ये समोर येईल।
तर मोठी बातमी मुंबईच्या रस्त्यांवरती मृत्यूचं तांडव खरं तर मुंबईकरांनी आता अनुभवलेलं आहे, कारण यामध्ये तब्बल 49 जण, आकडा खूप मोठा आहे, 49 जण जखमी झालेले आहेत आणि साधारणतः आतापर्यंत 6 जणांच्या मृत्यूचं वृत्त समोर येत आहे. मात्र हा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण सायन हॉस्पिटलमध्ये, भाभा हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण जे आहे त्यांना दाखल करण्यात आलेले आहे, ज्यांना जे जखमी झालेले आहेत त्यांना दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये काहींची प्रकृती खूपच चिंताजनक असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आकडा वाढण्याची देखील शक्यता सध्या वर्तवली जाते. मात्र आपण जर ही संपूर्ण परिस्थिती बघितली, कुर्ला स्टेशन बाहेरचा परिसर बघितला तर संपूर्ण परिसर हा अस्ताव्यस्त झाला असल्याचं आपण म्हणू शकतो, कारण मोठ्या प्रमाणात रिक्षा असतील, मोठ्या गाड्या असेल या ठिकाणी चिरडल्या गेल्या आहेत.